काही व्यक्तिमत्वे अशी असतात की त्यांच्या कार्याला, कर्तृत्वाला पारदर्शकता, सत्यता आणि परिश्रमांची जोड मिळाली तर ही व्यक्तिमत्वे जनसामान्यामध्ये आपुलकी, जिव्हाळा प्रस्थापित करत आपली आगळी वेगळी प्रतिभा उमटवितात। अशातीलच एक व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय लोकनेते माननीय खासदार किसनरावजी बानखिले, म्हणजेच आपणा साऱ्यांचे लाडके अण्णा। अण्णांचा जन्म 1 जून 1937 साली आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला। वडिलांचे नाव बाबूराव गंगाराम बानखिले तर आईचे नाव सईबाई बाबूराव बानखिले। कष्ट हेच भांडवल मानून काळ्या आईची सेवा करणारं, अतिथी देवो भव या उक्तीची जोपासना करत जेवल्याशिवाय एकही पाहुणा न पाठविणारं, वाट सरूंचा विसावा म्हणून नावाजलेलं हे बानखिले कुटुंब। आई वडिलांच्या याच अद्भुत संस्काराचा फायदा अण्णांना त्यांच्या राजकीय वाटचालीत झाला। त्यांचे वडील बाबूराव गंगाराम बानखिले हे शेतकरी होते। शेतीला जोडधंदा म्हणून ते बैलगाडी चालवत। त्या काळात दळणवळणाचे महत्त्वपूर्ण साधन बैलगाडी होते। वडिलांनंतर त्यांचे बंधू कैलासवासी नानाभाऊ यांनी हा व्यवसाय पुढे सुरू ठेवला। अण्णांचे प्राथमिक शिक्षण मंचर येथील जीवन शिक्षण मंदिर तर माध्यमिक शिक्षण रय शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयात झाले। म्हाळुंगे पडवळ येथील विद्यालयातून त्यांचे मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण झाले। अगदी लहानपणापासूनच अण्णा सामान्य बुद्धीचे परंतु चतुर व चुणचुणीत होते। मैदानी खेळाची त्यांना प्रचंड आवड होती। करारी बाणा, स्वाभिमानी आणि प्रेमळ स्वभाव जणू काही त्यांच्या वडिलांकडूनच आणि मोठे बंधू नानाभाऊ यांच्याकडूनच लाभला होता। या शालेय जीवनातच त्यांनी कबड्डी, खो खो आणि कुस्ती सारख्या मैदानी खेळामध्ये विशेष प्रावीण्य मिळवले। अण्णांचा विवाह 1957 साली कळंब येथील शेतकरी भिकाजी पिंगळे यांची सुकन्या सौ मथुराबाई यांच्याशी संपन्न झाला। मथुराबाईंनी अत्यंत मोलाची साथ अण्णांना देऊन त्यांचा संसार गोड आणि सुखी केला। त्यांच्या संसार वेलीवर चिरंजीव रामदास, कैलास आणि विकास ही 3 मुले तर सौ सुनीता हे कन्यारत्न जन्माला आले। सुरुवातीला आपले बंधू नानाभाऊ यांच्या समेत अण्णा शेती आणि हुंडेकरीचा व्यवसाय सांभाळू लागले। याच काळात जनसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यात त्यांना प्रचंड रुची वाढू लागली आणि यातूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली। सामान्य शेतकऱ्याचा मुलगा किसनराव अर्थात अण्णा 1960 साली मंचर गावचे सरपंच झाले। 1962 मध्ये मंचर म्हाळुंगे गटामधून पुणे जिल्हा परिषदेवर जनतेने त्यांना निवडून दिले। हा म्हणता त्यांच्या राजकीय कीर्तीचा आलेख वाढू लागला। जवळ कोणताही पैसा नसतानाही 1972, 1980 व 1984 साली केवळ जनतेच्या भरघोस मतांनी आणि आर्थिक मदतीने या जनतेने त्यांना सलग 3दा आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेवर पाठवले। मध्यम उंची, काटक शरीर यष्टी, रुबाबदार दाढी, पांढरी शुभ्र धोतर, झब्बा, पायात स्लीपर, छातीला गुलाबाचे फूल व डोक्यावर कडक इस्त्रीची मंचर टोपी अशा कायम हसऱ्या चेहऱ्याच्या अण्णांच्या पेहराव्यामुळे त्यांचा विशेष प्रभाव पडायचा। विधानसभेत तर त्यांना भीमाशंकर आमदार म्हणून संबोधले जायचे। कब तक छुपेगी कैरी पत्तों की आड़ में, एक ना एक दिन आएगी भेंडी बाजार में या त्यांच्या वाक्याने त्यावेळेस विधानसभा विशेष गाजली। आपल्या निर्भीड, परखड आणि पारदर्शक राजकारणामुळेच की काय 1989 साली खेड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून या शेतकऱ्याच्या मुलाला जनतेने लोकसभेत पाठवले आणि खऱ्या अर्थानं धोतर गेलं दिल्लीला ही चर्चा महाराष्ट्रभर गाजली। टोपल्यातली भाकरी हातात घेऊन खाणारे, गरीबाचं पोर कडेवर घेऊन त्याचे लाड पुरविणारे, प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारे, सर्वसामान्य जनतेत चटकन मिसळणारे, अचूक शब्दफेक आणि सहज शैलीच्या वक्तव्यातून भल्या भल्यांची फिरकी घेणारे हे अण्णा त्यांच्या अद्वितीय स्वभावामुळे प्रचंड लोकप्रिय झाले आणि जनतेने त्यांना लोकनेता ही पदवी बहाल केली। अण्णांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागले, परंतु तालुक्यातील मतदारांच्या प्रश्न अडचणी सोडवून त्यांची प्रगती करणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे असे ते मानत असत। अण्णांनी आपल्या मतदारसंघात सतत जागृत राहून आपल्या काळात अनेक विकासाची कामे केली, ज्यात प्रामुख्याने लहान मोठे रस्ते, गावोगावी शासकीय आरोग्य सुविधा, पाणी पुरवठा योजना, समाज मंदिरे तसेच डिंबा धरण, डावा उजवा कालवा, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे होण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले। कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेने या तालुक्यात विविध ठिकाणी माध्यमिक शिक्षणाच्या ज्ञानाची कवाडी उघडली, परंतु पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पुण्यासारख्या शहरात जावे लागायचे
आपल्या तालुक्यात सुद्धा एखादे महाविद्यालय व्हावी आणि विद्यार्थ्यांची पुढील शिक्षणाची भूक भागविली जावी हे स्वप्न उराशी बाळगून अण्णांनी जिल्हा परिषदेवर असताना माजी आमदार अण्णासाहेब आवटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उत्तर पुणे जिल्ह्यात एखादे महाविद्यालय निर्माण व्हावे हा विचार मांडला। ज्येष्ठ नेते सहकार महर्षी दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील, पन्नालालजी समदडिया, बाळासाहेब पंधारे, दामूराजे काळे, मान्य मल्हारराव बेंडे, मान्य मामासाहेब मोहोळ, मान्य भाऊरावजी बेंडे पाटील, मान्य शिवाजीराव बेंडे पाटील, प्राचार्य पानवळ सर तसेच तत्कालीन अनेक मान्यवरांच्या सहकार्यातून, मार्गदर्शनातून आणि मंचर ग्रामस्थांच्या प्रचंड अशा भरीव लोकसहभागातून तब्बल 105 एकर परिसरात रयत शिक्षण संस्थेचे तालुक्यातीलच नव्हे तर उत्तर पुणे जिल्ह्यातील पहिले महाविद्यालय उभे राहिले। विद्यार्थ्यांच्या तरुण युवकांच्या विविध मैदानी खेळांना अण्णांनी सदैव प्रोत्साहन दिले। कबड्डी, व्हॉलीबॉल, कुस्ती अशा विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित करून उत्कृष्ट खेळाडू घडवण्याच्या दृष्टीने त्यांनी विशेष प्रयत्न केले। त्या मुलाला प्रोत्साहन मिळावं, त्याला एक पाठीशी आशीर्वाद मिळावा म्हणून भारत सरकारने सांगितलंय अशी जी काही पोरं आहेत की ज्यांना काही शोधावंसं वाटतंय, ज्यांना काही करावंसं वाटतंय, जे करतायत परंतु परिस्थितीने काही करता येत नाही, त्यांनी जवळजवळ 5-5 हजार रुपये दिलेले आहेत। ग्रामीण भागातील जनतेला आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे या भूमिकेतून सहकारातून समृद्धीकडे हे ब्रीद वाक्य उराशी बाळगून अण्णांनी 1974 साली लाला अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडची स्थापना नारायणगाव येथे केली। आज या बँकेच्या 13 शाखा व नारायणगाव येथे मुख्य कार्यालय आहे। एटीएम पासून ते मोबाईल बँकिंग पर्यंत सर्व अत्याधुनिक कार्यप्रणालीने सुसज्ज ही लाला अर्बन बँक सेवा, गुणवत्ता, विनम्रता सांभाळत अव्याहतपणे कार्यरत आहे। समृद्ध शब्दसंपत्ती असणाऱ्या व्यक्तीचे व्यक्तिमत्वही तितकेच समृद्ध असते आणि अशाच सुंदर विचारांचे ज्ञानामृत पाजणारी आपल्या तालुक्यातील रसिक श्रोत्यांसाठी देणगी ठरलेली अनोख्या प्रबोधन व्याख्यानमालेची सुरुवात अण्णांनी 1983 सालापासून केली। या प्रबोधन व्याख्यानमालेत विविध क्षेत्रातील प्रसिद्ध नामांकित मान्यवरांनी आपल्या प्रगल्भ अभ्यासातून जाज्वल्य विचार पुष्प सादर केले, ज्यात प्रामुख्याने प्रसिद्ध सिने अभिनेते दादा कोंडके, निळू फुले, महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, राहुल सोलापूरकर, डॉक्टर श्रीरामजी लागू अशा अनेक नामांकित व्याख्यात्यांनी या प्रबोधन व्याख्यानमालेत विचारांचा जागर घातला। आजही हे ज्ञानसत्र लोकनेते किसनराव बानखिले स्मृती व्याख्यानमाला नावाने अव्याहत सुरूच आहे। दिल्लीच्या तख्त्यापर्यंत गाजवला असा खेळ लोकसभेच्या खासदार साहेबांची एक मित्रांनो संस्थानिक गुप्ती बरीच्या मालकामध्ये लोकनेते किसनरावजी बाबूराव बानखिले नारायणगाव मंचर एक मित्रांनो तुमच्या आमच्या नेतृत्वाचा पारला पाहणारी संस्थानिक मित्रांनो क्या बात है। बैलगाडा शर्यत म्हणजे या परिसराची शेतकरी बांधवांची अस्मिता। शेतकऱ्यांच्या बैलगाडा शौकीनांच्या या रांगड्या खेळात अण्णा सदैव अग्रभागी असायची। बैलगाडा घाट सुरू झाल्यावर पहिली अनाउन्सिंग आपल्या अनोख्या शैलीत अण्णा अतिशय जोमात करायची। झाली 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 ह्या त्यांच्या वाक्याला घाटात एकच जल्लोष संचारायचा। 1984 साली शिवजयंतीच्या निमित्ताने पहिल्यांदा बैलगाडा शर्यत मंचर येथे आयोजित करून खऱ्या अर्थी शेतकऱ्यांची शिवजयंती अण्णांनी सुरू केली, ज्याची कीर्ती महाराष्ट्रभर पोहोचली। सुख दुःखाच्या प्रत्येक क्षणी, प्रत्येक कार्यक्रमामध्ये अण्णांचा सहभाग असायचा। दशक्रियेमधील त्यांचे वक्तव्य उपस्थितांना दुःख विसरायला लावायचा। प्रत्येक दशक्रियेला मी आवर्जून उपस्थित असतो म्हणून माझे हितचिंतक आता मला दसपिंड्या आमदार म्हणायला लागलेत या त्यांच्या वाक्याने उपस्थितांमध्ये हशा पिकायचा। थोडक्यात काय तर दशक्रिया तथा पिंडदान विधी, लग्न समारंभ आणि विविध शैक्षणिक कार्यक्रमाला अण्णा आवर्जून उपस्थित राहून जनतेमध्ये समरस होऊन जायचे। जनतेच्या अप्रकट मनातील प्रकट भावनांचा आविष्कार म्हणजे अण्णा ही आदरार्थी हाक होती। राजकारणाच्या वेळेला परंतु ही एक माणसं जोडण्याची किंवा माणसाच्या दृष्टीनं विकासाच्या दृष्टीनं जी काही धडपड करतायत त्या दृष्टिकोनातून आपण सर्व एक आहोत अशा भावनेनं दत्तू पाटील
2 वेळा त्यांनी माझं स्वागत केलेलं आहे आणि स्वागत निश्चितच केलं असं नाही तर माझ्याबरोबर जी काय 50-100 माणसं असायची त्यावेळेला त्या सर्व माणसांना अगदी शिऱ्याचं बुंदीचं सुद्धा जेवण घालणारा म्हणजे मी तर म्हणे माझ्या आयुष्यातला पहिला विरोधी माणूस तो दत्तू पाटील वळसे यांना मी मनापासून धन्यवाद देतो की असा माणूस परत होणे नाही. या परिसरात संत परंपरेचा वसा वारसा जपण्यात जोपासण्यात अण्णांचा फार मोलाचा वाटा आहे. अण्णांनी कीर्तने प्रवचने कधी सोडली नाही. आयोजकांना स्वयंस्फूर्तीने आर्थिक मदत करून या परंपरेला पुढे जाण्यासाठीची प्रेरणा ते सदैव द्यायचे. अखंड हरिनाम सप्ताह, गावातील विविध देवदेवतांची मंदिरे, देहू, आळंदी, पंढरपूर येथील धर्मशाळा उभारण्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपण्याचे अद्वितीय कार्य अण्णांनी त्यांच्या आयुष्यात केले. हिंदू मुस्लिम ऐक्य जपण्यासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतला. मुस्लिम बांधवांच्या विविध सणांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन राष्ट्रीय एकात्मतेची प्रेरणा दिली. माणूस परिवाराची निर्मिती यातूनच झाली. या एकजुटीचे प्रतीक म्हणजेच मुस्लिम बांधवांच्या मस्जिद नजीक अण्णांनी उभारलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रवेशद्वार. अक्षरशः याची दखल हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली आणि अण्णांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी ते थेट मंचर येथे आले. तालुक्याच्या विकासाच्या कोणत्याही कामामध्ये अण्णा अतिशय उत्साहाने सहभागी होत असत. मान्य नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी तालुक्यासाठी केलेल्या विकास कामांचा ते अभिमानाने उल्लेख करत आणि आपल्या भाषणातून भरभरून आशीर्वाद देत. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे मला असं की आम्ही आमच्या वळसे पाटलांनी आणि आम्ही वेगळे वेगळे पक्षाचे जरी असलो तरी आम्ही विकासाच्या कामामध्ये कधी अडथळे आणलेले नाही असं म्हटलं तर अतिशयोक्ती व्हायचं काही कारण नाही. स्वर्गीय अण्णांचा राजकीय वारसा त्यांचे पुतणे राष्ट्रीय खेळाडू कैलासवासी प्रल्हाद बानखिले यांनी मंचर ग्रामपंचायतचे सरपंच आणि आंबेगाव तालुका पंचायत समिती सदस्य म्हणून चालवला. प्रल्हाद यांचे चिरंजीव अण्णांचे नातू श्री युवराज हे मंचर ग्रामपंचायतमध्ये विद्यमान उपसरपंच म्हणून कार्यरत आहेत. चिरंजीव रामदास आणि विकास आपला वडिलोपार्जित शेती व्यवसाय करून कृषी निष्ठेचा वसा वारसा चालवित आहेत. द्वितीय पुत्र स्वर्गीय कैलास यांनी अण्णांनी महत् प्रयासाने स्थापन केलेल्या लाला अर्बन बँकेचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम पाहिले. कैलास यांच्या पत्नी अण्णांच्या सुनबाई श्रीमती वंदना या मंचर ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून काम पाहत आहेत. कन्या सुनीता यांचा विवाह पाबळ येथील बबनराव साकोरे या सुविद्य क्लास 1 अधिकारी एक्साइज इन्स्पेक्टरशी संपन्न झाला. अशा या अद्वितीय व्यक्तिमत्वाची प्राणज्योत रक्षाबंधन पौर्णिमेच्या दिनी म्हणजेच 10 ऑगस्ट 2014 रोजी मालवली आणि सर्वांना एकसंध ठेवून राजकारण समाजकारण करणारे हे व्यक्तिमत्व आपल्या साऱ्यांना सोडून अनंतात विलीन झालं. त्यांच्या अंत्यविधी आणि दशक्रियेला उपस्थित जनतेची ओसांडून वाहणारी गर्दी त्यांच्या आजतागायतच्या कामाची पोच पावतीच होती. अण्णांच्या कार्याची, त्यागाची, कर्तृत्वाची, जन लोकप्रियतेची, एकंदरीत एका अद्वितीय नेतृत्वाची पुढच्या पिढीसाठी एक आदर्शवत आठवण चिरंतन राहावी या भूमिकेतून आज तमाम मंचरकरांनी, पदाधिकाऱ्यांनी, लोक सहभागातून अण्णांच्या भव्य दिव्य अशा पूर्णाकृती स्मारकाची उभारणी केली आहे, ज्याचा अनावरण सोहळा आज सन्माननीय मान्यवरांच्या शुभास्ते होत आहे. राजकारण समाजकारण करायचं असेल तर अमाप पैसा असावा लागतो. नेमक्या याच गोष्टीला तडा देणारे तमाम मंचरकर तथा आंबेगाव तालुक्याच्या जनसामान्यांच्या प्रेम आपुलकीवर सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि थेट खासदार म्हणून दिल्लीपर्यंत मजल मारणारे माझी माणसं माझी माती हे स्वप्न उराशी बाळगून कार्यरत राहणारे अजोड अद्भुत व्यक्तिमत्व आदरणीय लोकनेते स्वर्गीय खासदार किसनरावजी बानखिले अण्णा यांच्या पवित्र स्मृतींना भावपूर्ण आदरांजली.